नमस्कार, लाईफ इज सुरेखा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। श्रावण महिना चालू होऊन जवळजवळ 4-5 दिवस झालेले आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच सण वगैरे येतात आणि त्या सणावाराच्या निमित्ताने आपण घरामध्ये नेहमीच गोडधोड पदार्थ बनवत असतो। तर आज मी असा विचार केला की अगदी गोड रेसिपी बनवावी, म्हणून मी आज बासुंदीचा विचार केला। तर घरामध्ये योगायोगाने दूधही शिल्लक होतं, अगदी 1 लिटर दूध शिल्लक होतं। तर म्हटलं चला आज गोडाची रेसिपी करूया, म्हणून आज मी इथे रेसिपीमध्ये बासुंदी केलेली आहे। तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला साहित्य दाखवायला सुरुवात करते। तर इथे गोकुळ दुधाच्या 2 बॅगा घरामध्ये शिल्लक होत्या, म्हणजे अर्धा लिटरच्या 2 बॅगा। तर 1 लिटर दूध हे आहे आणि मी अगदी म्हणजे साधी बासुंदी करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये मोजकंच साहित्य आहे। तर वेलचीची पूड होती घरामध्ये आणि हे मिल्क मेड आहे आणि साखर। तर एवढ्यातच आपली रेसिपी होणार आहे। मग मी लगेचच रेसिपीला सुरुवात करायला घेतली। गॅसवर इथे मी पसरट भांडं ठेवलेलं आहे। बासुंदी करायची जर असेल तर त्यासाठी नेहमी पसरट भांडंच वापरावं, कारण पसरट भांड्यामध्ये आपल्याला जे आपण दूध गरम करायला घेतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला दूध आटवायचं असतं। खोलगट भांड्यामध्ये शक्यतो भसाभसा दूध वर येतं आणि पसरट भांड्यामध्ये दूध जास्त प्रमाणामध्ये पसरून राहतं आणि आपल्याला चमच्याने हलवताना बरं पडतं आणि त्याच्यामध्ये दूध देखील जास्त वर येत नाही। म्हणून मी इथे लगेचच एक पसरट कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आत्ताच तुम्ही पाहिलं मी थोडंसं पाणी टाकलं। तर पाणी टाकण्याचं कारण काय, ही महत्त्वाची टीप आहे। पाणी जर आपण टाकलं ना तर आपण जे भांडं आपण गॅसवर ठेवलेलं असतं आणि ते गरम झाल्यानंतर वरून जे दूध सोडतो ना, तर ते लगेचच खाली चिकटलं जातं। त्यासाठी आपण पाणी टाकायचं आहे। तर मी हे पाणी जर टाकलं ना तर ते पाणी गरम झालं ना मग आपण ते दूध टाकायचं। तर मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी मी लगेच गरम झाल्यानंतर असं सगळीकडे फिरवून घेतलं, म्हणजे कढई ओली करून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मी ह्या दोन्ही बॅगा ज्या अर्धा लिटरच्या 2 बॅगा होत्या ना, त्या एकत्र कापून घेतलेल्या आहेत आणि एकत्र मी एका पातेल्यामध्ये ते दूध काढून घेतलं। तर इथे आपण 1 लिटर दूध, याच्यामध्ये मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही, फक्त पिशवीचं दूध घेतलेलं आहे आणि दूध सोडताना मी इथे गॅस कमी केलेला। ही पण एक महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपण वरून हे दूध भांड्यामध्ये सोडत असतो ना, त्यावेळेस गॅस नेहमी कमी ठेवायचा असतो। तर ह्याच्यामध्ये मी बऱ्याच टिपा देखील सांगणार आहे, त्या आपल्याला इथे स्वयंपाकघरामध्ये आणि असे वेगवेगळे पदार्थ करताना महत्त्वाच्या ठरणार आहेत। तर आता मी तो गॅस अगदी कमी करून घेतलेला आणि दूध माझं सगळं इथे ओतून झालेलं आहे आणि मी मीडियमवर, आता गॅस मी मीडियमवर केलेला आहे। पण आता आपण करतो इथे बासुंदी। आपल्याला इथे हे जे 1 लिटर दूध आहे हे आटवून कमीत कमी अर्धा लिटर करायचं आहे। तर ह्याच्याकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ही जवळजवळ मला असं वाटतं 25 ते 30 मिनिटामध्ये आपली बासुंदी तयार होणार आहे। तर आता इथे मी मीडियम गॅसवर इथे गॅस केलेला आहे आणि सतत मला इथे हे हलवत राहायचं आहे। आता मी तुम्हाला तिसरी महत्त्वाची टिप सांगते याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस दूध गरम करायला ठेवतो त्यावेळेस दुधाच्यावर आपल्याला मलईचा थर येत असतो, म्हणजे जी साई तयार होते ना, ती साई पूर्ण दुधाच्या म्हणजे भांड्यावर पूर्णपणे ती तयार होत असते। आपल्याला ती साय तयार करून घ्यायची नाही आहे। साय ज्यावेळेस तयार होते ना भांड्यावर, त्यावेळेस आतील जी उष्णता असते, आतमध्ये दूध उकळत असतं आणि त्याची जी उष्णता असते ती बाहेर पडायला कुठेही जागा नसते, त्याच्यामुळे दूध इथे भसाभसा उतू येतं आणि मग आपलं दूध पूर्ण उतू जातं। म्हणून आपल्याला इथे साय इथे जमा करून द्यायची नाही आहे, म्हणजे साय इथे होईल असा प्रकार करायचाच नाही आहे। आपल्याला इथे पूर्णपणे हे चमच्याने हलवत ती साय देखील, म्हणजे जरी तो थर जमा झाला सायचा तरी तो देखील हलवून घ्यायचा आहे। बरं, हा प्रकार आपल्याला कंप्लीट 20-30 मिनटं करायचे नाही, अगदी 5-5, 6-6 मिनिटांनी आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून ती साई आपल्याला आत्ता थोडा वेळ मी जरा हे बाजूला ठेवून बाजूला गेली होती, म्हणजे गॅस कमी करून बाजूला गेलेली, तर किती साई जमा झालेली तुम्ही पाहिलं, ही मलईचा थर। तर तो आता मी पुन्हा इथे एकत्र करून घेतला आणि अगदी साध्या पद्धतीचीच बासुंदी, म्हणजे जी गावच्या ठिकाणी अगदी नेहमीच बासुंदी खाणारे असतात त्या अशाच प्रकारे बासुंदी करतात, त्याच प्रकारची आज माझी इथे बासुंदी होणार आहे आणि शिल्लक होतं दूध म्हणून हा प्रकार डोक्यामध्ये आला। तर आपल्याला इथे दूध आता आटवून घ्यायचं आहे। आता मी इथे लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। मी हे इथं मिल्क मेडचा वापर करणार आहे आणि त्याच्यामध्ये गोडपणा असतो, म्हणून मी साखर अगदी कमी प्रमाणात घेतलेली आहे। त्यानंतर साखर आणि मिल्क मेड ज्यावेळेस मी टाकून घेईल त्यानंतर मी थोडीशी बासुंदी चाखून घेणार आहे, म्हणजे तयार झालेली बासुंदी, आणि त्याच्यात आणखीन मला गोड वाटलं करावं तर मी पुन्हा वरून साखर टाकणार आहे।
आता इथे मिल्क मेड टाकण्याचं कारण मी तुम्हाला सांगते की आपण फक्त इथे दुधाची बासुंदी करतो आणि त्याच्यामध्ये जर मी मिल्क मेड मिक्स केलं तर थोडंसं त्याला घट्टपणा येणार आहे. आता इथे तुम्ही पाहताय की मी 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध मी तयार केलेलं आहे, म्हणजे आटून घेतलेलं आहे. अगदी तुम्हाला मी आता चमच्याने दाखवलं दूध आपलं किती होतं आणि आता किती झालं आहे. आता मी एक एक करून ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकते. आता हे बासुंदी मला जेवढं प्रमाणात घ्यायची होती, कारण अति पण मला घट्ट करायचं नाही आहे, जेवढ्या प्रमाणात घ्यायची होती तेवढं मी इथे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बासुंदी टाकून घेतली आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. मी पुन्हा चाखून पाहणार आहे आणि पुन्हा चाखून पाहिल्याच्या नंतर मला जर वाटलं की आणखीन साखर वाढवावी, कारण अगदीच म्हणजे बिना साखरेची तर खाऊ शकत नाही आपण, बासुंदी खातोय म्हटलं थोडी तरी त्याच्यामध्ये गोडी पाहिजे, तर असं मी साखर नंतर वाढवणार आहे. आता इथे साखर बासुंदी याच्यामध्ये आपण मिल्क मेड टाकल्यानंतर फक्त मला जास्तीत जास्त 2 मिनटं मला ते पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि गरम करायचं आहे, कारण इथे आपली बासुंदीचं साठी जे आपण दूध आटवलं आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि एवढं पातळ तर हवंच. ह्याच्यापेक्षा जर आपण घट्ट केलं तर ती रबडी होऊन जाईल आणि आपला आजची जी रेसिपी आहे ती रबडीची नाही आहे, बासुंदीची आहे. आणि मी आता संपूर्ण आपली बासुंदी तयार झालेली आहे. मिल्क मेड देखील टाकून घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 2 मिनटं मी गॅसवर देखील ठेवलेली आहे आणि शेवटी मी थोडीशी इथे वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे. तर वेलचीची पूड शेवटी का टाकायचं, कारण ती आपल्याला जास्त उकळवायची वगैरे नाही आहे. वरून टाकल्यानंतर त्याचा लगेचच स्वाद चांगला होतो, म्हणून वेलचीची पूड नेहमी शेवटी टाकायची असते. आधी शेवटी टाकून घेतली आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. तर आपला गॅस इथे बंद झालेला आहे आता आणि आपली इथे बासुंदी तयार झालेली आहे. तर मी थोड्या वेळासाठी थंड करायला ठेवते आणि त्यानंतर लगेचच मी ही म्हणजे घरामध्ये खाण्यासाठी काढणार आहे. तर आज आपली रेसिपी बासुंदीची खूप छान झालेली आहे. मी इथे तुम्हाला सगळी कृती दाखवलेली आहे आणि कृतीमधून तुम्ही पाहिलंच आहे की मी कशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि छान अशी बासुंदी तयार केलेली आहे. तर मी इथे आता काढून घेते, थोडंसं त्याचा फोटो देखील काढते आणि बाजूला तुम्हाला दाखवते काढून कशी बासुंदी झाली. तर अगदी कमी वेळामध्ये 25 ते 30 मिनिटांमध्ये आपली ही बासुंदी रेडी झालेली आहे आणि मला हा व्हिडिओ करावासा वाटला. खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि टेस्ट करून पाहिलं तो गोड देखील अगदी छान झालेली आहे, चव देखील छान झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण वरून ड्रायफ्रूट पण टाकू शकतो, पण आज मी रेसिपी करायला घेतली आणि फक्त घरामध्ये मनुकं होते, इतर ड्रायफ्रूट नव्हते, म्हणून मी ड्रायफ्रूट टाकले नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.